एम आय पब्लिकेशनमध्ये सर्वांचं एकदा परत स्वागत. आणि त्या सेट लोकांचं पण त्यांना अभिनंदन जे 10वीमध्ये काल पास झाले कोरोनाच्या कृपेने न परीक्षा देता, बरोबर. तर आपण आज आपलं बघू वीड हा टॉपिक आपण आज घेणार आहोत, बरोबर. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, बरोबर. वीड हा टॉपिक आपल्याला आज घ्यायचा आहे. आता वीड म्हणजे काय? वीड म्हणजे काय? आता वीड म्हणजे कन्सिडर करा की आपणच आहेत, ओके. आपण म्हणजे वीड. बिन बुलाए बाराती किंवा बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणजे वीड. काय म्हणता येईल आपल्याला? बिन बुलाई बाराती, याला म्हणायचं वीड. कसं आहे? अनवॉन्टेड आहे. कसं आहे? अनवॉन्टेड. का वॉन्टेड आहे सलमान खानचा? नाही. कसं आहे? अनवॉन्टेड आहे, ठीक आहे. अनवॉन्टेड प्लांट नॉट सोन बाय फार्मर इन फील्ड. आता वीड म्हणजे काय? आता तुम्हाला सांगतो मी. वीड म्हणजे फक्त गवतच, त्यालाच वीड म्हणतो का आपण? नाही. तर मग वीड कशाला म्हणू शकतो आपण, ठीक आहे. आता आपण फील्ड आहे, ठीक आहे. आपण आता खरीपमध्ये सोयाबीनचं पीक इथं घेतलं आहे. सोयाबीन वाळली, त्याच्यात सीड पडले सोयाबीनच्या जमिनीत, ठीक आहे. नंतर आपण या सोयाबीनच्या याच्यात गहू लावला, ठीक आहे. वीट लावलं. मग वीट लावल्यानंतर जर यामध्ये सोयाबीनचं क्रॉप उगवलं, जर सोयाबीनचे प्लांट उगवले तर ते सुद्धा वीड मानलं जातं. म्हणजे वीड म्हणजे फक्त गवतच असतं असं नाही. अनवॉन्टेड प्लांट म्हणजे ज्या वेळेस त्याची गरज नाही त्यावेळेस ते प्लांट जर तिथं असेल तर त्याला वीड म्हणतात. म्हणजे कसं ना, आपली गरज नसताना जर आपण तिथं असलो तर आपली इज्जत नसते. तशीच गोष्ट या प्लांटची असते. जर तिथं सोयाबीन जर उगली गव्हाची इच्छा तर ती ठेवतो का आपण? नाही, काढून टाकतो, ठीक आहे. तसंच आपली गरज संपल्यानंतर लोक आपल्याला काढून टाकतात, त्याला म्हणायचं वीड. अनवॉन्टेड प्लांट नॉट सोन बाय फार्मर इन द फील्ड इज कॉल्ड ॲज अ वीड, ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स. आता वीडच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मग आता मी सांगितलं तुम्हाला अगोदरच, वीड म्हणजे स्वतःला कन्सिडर करा, ठीक आहे. कोणी चांगलं असेल सांगता येत नाही, पण करा, कन्सिडर करा. वीड म्हणजे स्वतःला कन्सिडर करा. वीड आर अ प्रॉलिफिक. पहिले कॅरेक्टर काय आहे? प्रॉलिफिक म्हणजे काय? तर हे हायली प्रोडक्टिव्ह असतं. म्हणजे सीड हे खूप प्रमाणात प्रोड्यूस करतं वगैरे हे असलं, याला म्हणतात वीड आर अ प्रोलिफिक, हायली प्रोडक्टिव्ह. त्याला फ्लावर्स वगैरे हायली प्रोडक्टिव्ह जास्त येतात. वीडचं प्रोडक्शन जास्त होतं, याचं ते कॅरेक्टर आहे वीडचं, ठीक आहे. त्याच्यानंतर स्प्रेड व्हिजिटेटिव्हली. इट स्प्रेड व्हिजिटेटिव्हली. वीड स्प्रेड व्हिजिटेटिव्हली म्हणजे हे काय होतं? व्हिजिटेटिव्ह ग्रोथ याची जास्त होते, बरोबर. हे व्हिजिटेटिव्हली पण प्रोड्यूस होऊ शकतं, त्याच्यामुळं वीडचं प्रमाण जास्त असतं. आता आपलं सायनाडॉन डक्टिलिडॉन म्हणजे हरियाली जर घेतली आपण, तर हरियालीचं कसं आहे? हरियालीचं बी नाही, पण मग व्हिजिटेटिव्ह प्रोडक्शन जास्त होतं त्याचं, म्हणजे व्हिजिटेटिव्हली ग्रोथ होती त्याची फास्टमध्ये, त्याला म्हणायचं स्प्रेड व्हिजिटेटिव्हली. म्हणजे ते व्हिजिटेटिव्हली पांगतं जास्त, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? सम वीड्स आर हार्मफुल. कॅरेक्टर काय आहे? हार्मफुलसुद्धा असतात. हार्मफुल. आता आपल्याला हार्मफुल शब्द कळालाच काय आहे. हार्मफुल म्हणजे काय? ते धोकादायक असतात. आता पार्थेनियम जसं काँग्रेस ग्रास आहे, त्यांना ॲलर्जी होऊ शकते, बरोबर. अस्थमा होऊ शकतो. काय होतं? पार्थेनियम म्हणजे काय? काँग्रेस ग्रास. आपलं पार्थेनियम हिस्टोस्पोरस काँग्रेस ग्रासमुळे काय होते? ॲलर्जी होऊ शकते, ठीक आहे. ॲलर्जी असतेच, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होऊ शकतं? अस्थमासुद्धा अस्थमा ते होऊ शकतं, ठीक आहे. हे हार्मफुल इफेक्ट असतात वीडचे. त्याच्यानंतर काय? वीड आर हार्मफुल. नंतर सीड्स आर टॉलरंट टू ॲडव्हर्स क्लायमेट. म्हणजे क्लायमेट जरी सुटेबल नसलं, आता आपल्या क्रॉपला जर क्लायमेट सुटेबल नसलं तर क्रॉप ग्रोन होत नाही.
पण वीड असं आहे की हे त्याला क्लायमेट वेगळं जरी असलं, खराब जरी असलं तरी ते तिथं ग्रो होतं आहे. म्हणजे इतका खराब असतं वीड, कळलं आपल्यासारखं. म्हणजे जिथं जायचं नाही तिथं बळजबरी जाणार, कितीही विरोध करा तुम्ही तिथं जाणार म्हणजे जाणार. त्याला म्हणायचं टॉलरंट टू ॲडव्हर्स कंडिशन्स. त्याच्यानंतर काय सांगतील आपल्याला आणखी कॅरेक्टर त्याचं हंग्री. ओके, जसं आपल्यासारखं आपण हंग्री असतो एनी टाईम. ठीक आहे, हंग्री. हंग्री म्हणजे काय? आता ठीक आहे बाबा, अब्दुल्ला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना बिन बुलाई बाराती. ठीक आहे बाबा, ये तू आला फील्डमध्ये आला तर आला, पण काय करतो हा फील्डमध्ये आल्यानंतर? म्हणजे आपल्याच घरात यायचं पण आपल्या लोकांना जगू द्यायचं नाही. ठीक आहे, म्हणजे खायचं यानंच जास्त खायचं, आपल्याला खायला कमी. म्हणजे आपला क्रॉप कमी खाईल आणि ह्योच जास्त खाईल. हंग्री असतं. कसं असतं? हंग्री, भुकेलं असतं हे. म्हणजे त्या प्लांटला जे न्यूट्रिएंट जाणार आहेत आपले, आपण म्हणजे टाकतो फर्टिलायझर वगैरे, न्यूट्रिएंट वगैरे टाकतो, तर ते प्लांट कमी खातं पण हेच जास्त खातं. क्रॉप वीड कॉम्पिटिशनमध्ये कोण जिंकतंय? वीडच जिंकतंय. त्याच्यामुळं हे हंग्री असतं. ठीक आहे, कळालं? वीड आर हंग्री. त्याच्यानंतर काय सांगतील आपल्याला? सेल्फ रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय? हे 2, 3, 25 वर्षापर्यंत सुद्धा डॉर्मंट राहू शकतात सीड याची जमिनीमध्ये. म्हणजे जर याला क्लायमेटिक कंडिशन सुटेबल नसलीच, 10 वर्ष नसली, 12 वर्ष नसली, तरी ते रिजनरेट होते ज्यावेळेस त्याला सुटेबल कंडिशन मिळाली. ते म्हणजे सेल्फ रिजनरेट म्हणतात त्याला. ठीक आहे, सेल्फ रिजनरेटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण बघू म्हणजे अस्थमा. ओके, आता ते अस्थमा वगैरे आपण पाहिलं की पार्थिनियममुळं होतं. आणि ॲमॅरॅन्थस ही जी स्पेसिस आहे, आपण सेल्फ रिजनरेटेड म्हणलो ना, एक्झाम्पल काय आहे? ॲमॅरॅन्थस हे जे वीड आहे हे एका प्लांटपासून किती? एका प्लांटपासून 1,96,000 पर प्लांट सीड तयार करते. किती? 1,96,000. विचार करा, काय? 1,96,000 सीड एका प्लांटपासून तयार होते. दुसरं जर एक्झाम्पल घेतलं आपण आणखी, तर काय घेता येईल आपल्याला? इकिनोक्लोआ स्पेसिस. त्याचं ते तर माहिती आहे का किती करतं? इकोनोक्लोआ स्पेसिस हे जवळपास 7 लाख. किती? 7 लाख. 7 लाख सीड तयार करतं पर प्लॅन्ट. किती? इकिनोक्लोआ स्पेसिस. यालाच काय म्हणू शकतो आपण? बार्नयार्ड राईस किंवा बार्नयार्ड ग्रास म्हणतो आपण याला. इकिनोक्लोआ स्पेसिसच्या वीडला काय म्हणतो? बार्नयार्ड ग्रास म्हणतो. ते काय करतं? 7 लाख सीड तयार करतं पर प्लांट. विचार करा, ॲमॅरॅन्थस 1,96,000च करत होतं, तर हे किती करते? 7 लाख सीड्स पर प्लांट तयार करते. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल चिनोपोडियम अल्बम. चिनोपोडियम हे 70,000. किती? 70,000 सीड तयार करतं पर प्लॅन्ट. हे लक्षात ठेवा. ॲमॅरॅन्थस स्पेसिसचे 1,96,000 सीड तयार करू शकतं. इकिनोक्लोआ स्पेसिस बार्नयार्ड ग्रास हे जवळपास 7 लाख सीड तयार करू शकतं पर प्लॅन्ट. चिनोपोडियम 70,000 सीड पर प्लॅन्ट तयार करू शकतं. म्हणजे एवढी रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी, एवढी प्रोडक्शन कॅपॅसिटी या वीडमध्ये असते. त्याच्यामुळं वीड हे आपल्या क्रॉपला हानिकारक असतं. त्याच्यानंतर हे झाले आपले मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स. म्हणजे वीड हा प्रोलिफिक असतं, म्हणजे हायली प्रोडक्टिव्ह असतं, आपण बघितलं. ठीक आहे, स्प्रेड व्हिजिटेटिव्हली, हार्मफुलसुद्धा असतं, ॲलर्जी अस्थमा वगैरे होऊ शकतं. टॉलरंट टू ॲडव्हर्स कंडिशन असतं. वीड्स आर हंग्री असतात वीड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हे कसे असतात माहिती? यांचं कॅरेक्टर कसं असतं माहिती का? हे स्पायनीसुद्धा असू शकतात, तुम्हाला गोखरू वगैरे असतं, बरोबर. त्याच्यानंतर याचं कॅरेक्टर कसं असतं विशेष म्हणजे हे क्रॉप सीडसारखे सुद्धा दिसतात. म्हणजे यांचे सीड जे असतात वीडचे ते क्रॉपच्या सीडसारखे दिसतात. हे सुद्धा त्यांचं एक कॅरेक्टरच आहे. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड. प्रोलिफिक, स्प्रेड व्हिजिटेटिव्हली, हार्मफुल, टॉलरंट टू क्लायमेट. ओके, हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या वीडच्या. म्हणजे आपल्यासारखंच आहे नाही आगाऊ, बरोबर का? म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला की आपणच कन्सिडर करून म्हणून चला. आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ वीड, क्लासिफिकेशन पाहिजे. काय पाहिजे? क्लासिफिकेशन.
कशाचं? वीडचं क्लासिफिकेशन पाहायचं. तर क्लासिफिकेशनमध्ये वीड्स कोणकोणते प्रकारचे पडतात? अकॉर्डिंग टू लाईफ सायकल. अकॉर्डिंग टू लाईफ सायकल. दुसरं आपल्याला कॉटिलेडॉन. अकॉर्डिंग टू कॉटिलेडॉन. अकॉर्डिंग टू प्लेस ऑफ ऑकरन्स. प्लेस ऑफ ऑकरन्स म्हणजे कुठं आढळतात. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सॉइल टाईप, ओरिजिन, असोसिएशन. अकॉर्डिंग टू असोसिएशन. असोसिएशन म्हणजे कोणत्या क्रॉपमध्ये कोणते क्रॉप वीड आढळतात. ठीक आहे. अकॉर्डिंग टू लाईफ सायकल, अकॉर्डिंग टू कॉटिलेडॉन, प्लेस ऑफ ऑकरन्स, असोसिएशन, असे भरपूर टाईप्स येतं. पण आता मी शॉर्टली घेतो कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तर मी त्यातले 1-2 एक्सप्लेन करतो पेपरच्या हिशोबानं तुमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या. ठीक आहे. तर आपण बघू आपण लाईफ सायकलनुसार कोणकोणते. तसे अकॉर्डिंग टू सॉइल टाईप, क्लायमेट, फॅकल्टेटिव्ह वीड, ऑब्लिकेटेड वीड, नॉक्झियस वीड हे आपण पाहूच. पण हे आपण पहिले एक्सप्लेन करू कोणतं? अकॉर्डिंग टू द लाईफ सायकल. आता लाईफ सायकलनुसार कोणकोणते पडतात माहिती का प्रकार त्यांचे? ॲन्युअल वीड, बायॲन्युअल वीड, पेरेनियल वीड्स हे त्यांचे प्रकार पडतात अकॉर्डिंग टू लाईफ सायकल. त्यातला पहिला प्रकार ॲन्युअल. ॲन्युअल वीड. ॲन्युअल वीड म्हणजे काय माहिती का? याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ दोन्हीही एका सीझनमध्ये किंवा एका इयरमध्ये कंप्लीट होते. त्याला म्हणायचं ॲन्युअल वीड. कळालं असं सोप्या भाषेत. त्याची व्हिजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथसुद्धा एका सीझनमध्ये किंवा एका इयरमध्ये कंप्लीट होते. त्याला म्हणायचं ॲन्युअल वीड. आता ॲन्युअल वीडमध्ये 3 प्रकार पडतात. कोणते? खरीप जो सीझन आता चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रब्बी सीझन. त्याच्यानंतर समर सीझन. असे सीझनमध्ये ग्रो होते ते वीड. त्याला म्हणायचं ॲन्युअल वीड. म्हणजे त्यांची लाईफ सायकल एका इयरमध्ये एका सीझनमध्ये कंप्लीट करतात. आता खरीप सीझनमधलं वीड कोणतं सांगता येईल आपल्याला? खरीप सीझनमध्ये दुधी झालं, आघाडा. दुधी माहिती असेल. आघाडा. आघाडा हे जे आहे ना हे खरीप सीझनमधले वीड्स आहेत. आघाडा. आघाड्याचं बॉटनिकल नेम काय म्हणता येईल आपल्याला? कॅरॅन्थस ॲस्पेरा. ॲस्पेरा हे त्याला बॉटनिकल नेम वीडचं. ठीक आहे. आघाडा, दुधी हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. खरीप वीड, दुधी, आघाडा 1-2 एक्झाम्पल जर लक्षात असलं तरी भरपूर झालं. रब्बी सीझनमध्ये घोळ, वाईल्ड ओट वगैरे येतं. घोळाची भाजी वगैरे करतो ना आपण. घोळ, वाईल्ड ओट. वाईल्ड ओट हे येतं रब्बी सीझनमध्ये. आणि समर सीझनमध्ये काय होतं? म्हणजे खरीप सीझनमध्ये त्यांची लाईफ सायकल कंप्लीट होऊन जाते. रब्बी सीझनमध्ये यांची कंप्लीट होऊन जाते असं म्हणायचं त्याला सरळ. आणि समर सीझनमध्ये कोणतं क्रॉप म्हणजे वीड येऊ शकतं? तर ते म्हणजे दुधी वगैरे परतीच्या देऊ शकते. आणि इफिमेरियलसुद्धा वीड्स असतात. इफिमेरल्स वीड्स म्हणजे काय? शॉर्ट लाईव्ह ॲन्युअल वीड. ओके. दुसरा कोणता पडते? चौथा इफिमेरल्स. याच्यातच इफिमेरल्स वीड. इफिमेरल्स वीड. इफिमेरल्स वीड्स म्हणजे काय माहिती का? यांची लाईफ सायकल खूप शॉर्ट असते. 2 ते 4 वीकचीच यांची सगळी लाईफ सायकल असते. याला म्हणायचं इफिमेरल्स वीड. ठीक आहे. फायलॅन्थस निरुरी याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. काय एक्झाम्पल? फायलॅन्थस निरुरी. निरुरी हे 2 ते 4 आठवड्यातच यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात. म्हणजे कोणकोणत्या ॲन्युअलमध्ये? खरीप, रब्बी, समर आणि इफिमेरल्स वीड्स हे 4 प्रकार पडतात. समरचं एक्झाम्पलसुद्धा तुम्ही दुधी वगैरे लिहू शकता. ठीक आहे. दुधी. आता दुधी ते प्रकार येतं. छोटी दुधी, मोठी दुधी वगैरे 12 भानगडी. ओके. खरीप, रब्बी, समर, इफिमेरल्स वीड्स हे तुम्हाला कळालं असेल ॲन्युअल म्हणजे काय. आता आपल्याला पाहिजे बायॲन्युअल वीड्स. बायॲन्युअल वीड्स म्हणजे काय? आता इथं ॲन्युअल म्हणजे एका वर्षात किंवा एका सीझनमध्ये त्यांची लाईफ सायकल कंप्लीट व्हायची. आता बायॲन्युअलमध्ये काय होईल?
बायॲन्युअल म्हणजे एका सीझनमध्ये याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल, बरोबर, आणि दुसऱ्या सीझनमध्ये याची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होईल. म्हणजे याचे फ्लावर किंवा सीड तयार होतील दुसऱ्या सीझनमध्ये. पहिल्या सीझनमध्ये फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल, दुसऱ्या सीझनमध्ये रिप्रोडक्टिव्ह किंवा फ्लावर सीड हे तयार करेल. याला म्हणायचं बायॲन्युअल वीड्स. म्हणजे हे 2 वर्षापर्यंत राहू शकतं. ठीक आहे, ते पहिलं 1 वर्षापर्यंत, हे 2 वर्षापर्यंत चालतं. तर बायॲन्युअल वीडचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? वाईल्ड कॅरेट. काय याचं एक्झाम्पल? वाईल्ड कॅरेट याचं एक्झाम्पल आहे. आणि तिसरा प्रकार पडतो आपला पेरेनियल वीड्स. पेरेनियल वीड्स. पेरेनियल वीड्स म्हणजे काय माहिती का? 2 ते 2 वर्षापेक्षा जास्त हे वीड्स राहू शकतात, त्याला म्हणायचं पेरेनियल वीड. म्हणजे त्याची रिप्रोडक्टिव्ह आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही 2 वर्षापेक्षा जास्त त्यांची चालू शकते, त्याला म्हणायचं पेरेनियल वीड्स. पेरेनियल वीडचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? लवाळा. ओके, लवाळा माहिती असेल लवाळा सगळ्याला. हे डायकॉड वीड आहे. हरियाली, हरियाली आणि लवाळा याचं एक्झाम्पल आहे. लवाळ्याचं बॉटनिकल नेम काय सांगता येईल आपल्याला? सायप्रस रोटुंडस. सायप्रस रोटुंडस लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. सायप्रस रोटुंडस हे वर्ल्ड वोस्ट वीड म्हणतात याला, लवाळ्याला. आणि हरियाली जे आहे ना, हरियालीचं काय म्हणतात आपल्याला? सायनोडॉन डक्टिलेडॉन. डक्टिलॉन, सायनोडॉन डक्टिलॉन याचं बॉटनिकल नेम आहे. हरियालीचं सायनोडॉन डक्टिलॉन, लवाळाचं सायप्रस रोटुंडस. ठीक आहे. बायॲन्युअलचं एक्झाम्पल वाईल्ड कॅरेट आणि पेरेनियलचं लवाळा किंवा हरियाली आपण सांगू शकतो. हे झालं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द लाईफ सायकल. कोणकोणतं आहे? ॲन्युअल वीड, बायॲन्युअल वीड आणि पेरेनियल वीड. ॲन्युअल वीडमध्ये 4 प्रकार पडतात: खरीप, रब्बी, समर आणि इफिमेरल्स. ठीक आहे. आता याच्यात वाढतं इथं काय बायॲन्युअलमध्ये एक्झाम्पल त्याचं बायॲन्युअलचं काय आहे? वाईल्ड कॅरेट. पेरेनियलचं काय सांगता येईल आपल्याला? लवाळा आणि हरियाली. ठीक आहे. आणि ॲन्युअलचं आपण काय सांगितलं होतं? दुधी वगैरे. खरीपमध्ये येतं, रब्बीमध्ये घोळ, वाईल्ड ओट, आणि समरमध्ये दुधी, लिथाईल. इफिमेरल्समध्ये फायलॅन्थस निरुरी एक्झाम्पल आहेत. अकॉर्डिंग टू द लाईफ सायकल आपलं झालं. ठीक आहे. आता आपण बघू अकॉर्डिंग टू द कॉटिलेडॉन. ओके, अकॉर्डिंग टू कॉटिलेडॉन म्हणजे मोनोकॉट वीड आहे का डायकॉट वीड आहे त्याच्यानुसार आपल्याला बघायचे. आता मोनोकॉट वीड, मोनोकॉट मी डायरेक्ट सांगतो. आता मोनोकॉटमध्ये एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. सायप्रस रोटुंडस आणि डायकॉटमध्ये चिनोपोडियम अल्बम म्हणजे लवाळा मोनोकॉट. ठीक आहे. आणि डायकॉटमध्ये काय म्हणतील आपल्याला? चिनोपोडियम अल्बम. डायकॉट वीड, अल्बम, चिनोपोडियम अल्बम अँड लवाळा. हे काय झालं? मोनोकॉट. आणि हे झालं डायकॉट अकॉर्डिंग टू द कॉटिलेडॉन्स. ठीक आहे. तिसरं काय पाहू आपण आता? तिसरं पाहू अकॉर्डिंग टू द प्लेस ऑफ ऑकरन्स. प्लेस ऑफ ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे स्पेसिफिक वीडमध्ये कोणत्या फील्डमध्ये सापडतात, कोणते वाईल्डमध्ये आणि फील्डमध्येही सापडतात, कल्टिवेटेड फील्डमध्ये, किंवा कोणी रोड साईडला सुद्धा सापडतात. आता टरोटा, टरोटा तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. टरोटा कुठं सापडते? रोड साईडला मेनली. कुठं? रोड साईड वीड आहे कोणतं? टरोटा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पाहू आपण अकॉर्डिंग टू द असोसिएशन. अकॉर्डिंग, हे महत्त्वाचं आता लक्षात ठेवा. अकॉर्डिंग टू असोसिएशन. असोसिएशन म्हणजे कोणत्या क्रॉपमध्ये कोणतं वीड मेनली येऊ शकतं त्याच्यानुसार याचे प्रकार पडतात. अकॉर्डिंग टू द असोसिएशन. आता अकॉर्डिंग टू द असोसिएशन म्हणजे पॅरासिटिक वीड.
ठीक आहे. पॅरासिटिक म्हणजे आपण ते दुसऱ्या प्लांटवर, होस्ट प्लांटवर डिपेंड असतं, त्या वीडला म्हणायचं पॅरासिटिक वीड. आता अकॉर्डिंग टू द असोसिएशनमध्ये सांगायचं झालं आपलं तर एक लक्षात ठेवा, पॅरासिटिक वीड कोणकोणते येतात. पहिले स्टेम पॅरासाइड, टोटल स्टेम पॅरासाइड. ओके, टोटल स्टेम पॅरासाइड. नंतर सेमी स्टेम पॅरासाइड. नंतर टोटल रूट पॅरासाइड. हे नेहमी विचारलं जाऊ शकतं. ओके, लक्षात ठेवा, सेमी रूट पॅरासाइट असे प्रकार पडतात 4. कोणते? टोटल स्टेम पॅरासाइट, सेमी स्टेम पॅरासाइट, टोटल रूट पॅरासाइट आणि सेमी रूट पॅरासाइट असे त्याचे 4 प्रकार पडतात. आता टोटल स्टेम पॅरासाइटचं एक्झाम्पल काय येतं आपल्याला? कसकुटा. काय? कसकुटा. कसकुटा एक्झाम्पल त्याचं येतं. सेमी स्टेम पॅरासाइटमध्ये काय येतं माहिती का? लॉरॅन्थस. लॉरॅन्थस. आणि टोटल रूट पॅरासाइटमध्ये काय होऊ शकतं आपलं? ऑर्बॅन्चे. कोणतं? ऑर्बॅन्चे. सेमी रूट पॅरासाइटमध्ये स्ट्रिगा. हे त्याचे एक्झाम्पल आहेत, लक्षात ठेवा. टोटल स्टेम पॅरासाइट, सेमी स्टेम पॅरासाइट, टोटल रूट पॅरासाइट आणि सेमी रूट पॅरासाइट. आता हे लक्षात कसं ठेवायचं माहिती आहे का? क्लोज, असं क्लोज लक्षात ठेवायचं. काय? क्लोज म्हणजे, क्लोज म्हणजे काय? कसकुटा फॉर सी, लॉरॅन्थस फॉर एल, ठीक आहे, ओ फॉर ऑर्बॅन्चे आणि एस फॉर स्ट्रिगा. आता कसं ठेवायचं? पहिले टोटल स्टेम आहे म्हणून असं लक्षात ठेवायचं, टोटल स्टेम. त्याच्यानंतर टोटल सेमी स्टेम. ओके, टोटल रूट, सेमी रूट. फक्त क्लोज लिहायचं असं पेपरवर, अगोदर कळालं नाही तर. त्याच्यानंतर काय करायचं? अगोदर लक्षात ठेवायचं आपलं काय येतं अगोदर? टोटल स्टेम, त्याच्यानंतर सेमी स्टेम, त्याच्यानंतर परत काय येतं? टोटल रूट, सेमी रूट, असं लक्षात ठेवायचं. क्लोज याचे एक्झाम्पल आहेत. आता मेनली कसकुटा कुठे आढळतो माहिती का? कसकुटा हे आपल्याला मेनली आढळतं ल्युसर्न क्रॉपमध्ये. कुठं? ल्युसर्न क्रॉपवर हे आपल्याला आढळतं कसकुटा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? लॉरॅन्थस. लॉरॅन्थस कुठं आढळतं? लॉरॅन्थस हे वीड आपल्याला मेनली मँगोच्या झाडावर किंवा टीक म्हणजे कुठं आढळतो? ऑर्बॅन्च कुठे आढळतो आपल्याला? तो आढळतो आपल्याला टोबॅकोवर. टोबॅको, जर्दा गायछाप. ओके जर्दा गायछाप, पॉवर कुठे आहे आपल्याला? ऑर्बॅन्चेला टोबॅकोवर आढळते. त्याच्यानंतर सेमी रूट पॅरासाइट, स्ट्रिगा हे मेनली विचारलं जातं, एवढं लक्षात ठेवा. बाकी लक्षात असलं नसलं पण स्ट्रिगाचं लक्षात ठेवा. स्ट्रिगा हे आपल्याला सॉर्गममध्ये आढळतं आणि स्ट्रिगा हे सेमी रूट पॅरासाइट आहे. सॉर्गम किंवा शुगर केनला आढळतं. स्ट्रिगा हे सेमी रूट पॅरासाइट आहे, ते सॉर्गम आणि शुगर केनवर आढळतं. ऑर्बॅन्चे हे जर्दा गायछापवर आढळतं. कसकुटा हे आपल्याला लुसर्न क्रॉपला आढळतं आणि लॉरॅन्थस हे मँगो किंवा टीकवर आढळतं. आपण कोणकोणते पाहिले आता? अकॉर्डिंग टू द कॉटिलेडॉन, अकॉर्डिंग टू लाईफ सायकल, अकॉर्डिंग टू प्लेस ऑफ ऑकरन्स, ठीक आहे. हे आपण क्लासिफिकेशन बघितले वीडचं. त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला आता? हे 2-3 क्लासिफिकेशन ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघू आता फॅकल्टेटिव्ह वीड आणि ऑब्लिगेटेड वीड. फॅकल्टेटिव्ह वीड, ऑब्लिगेट. फॅकल्टेटिव्ह वीड म्हणजे काय माहिती का? हे जे वीड आहे फॅकल्टेटिव्ह वीड हे दोन्ही फॉर्ममध्ये आढळतं. वाईल्ड अँड कल्टिवेटेड एरियामध्ये सुद्धा आढळते. कुठे? फॅकल्टेटिव्ह वीड म्हणजे दोज वीड विच ऑकर इन अ वाईल्ड ॲज वेल ॲज कल्टिवेटेड एरिया इज कॉल्ड ॲज अ फॅकल्टेटिव्ह वीड. दोनच शब्द लक्षात ठेवायचे, वाईल्ड अँड कल्टिवेटेड. आणि ऑब्लिगेटेड वीड जे आहे ते आपल्याला मेनली कुठं आढळतं? फक्त इन कल्टिवेटेड एरिया.
वाईल्डमध्ये आढळत नाही, कल्टिवेटेड एरियामध्ये आढळतं. आता जंगली गोबी, याचं उत्तर काय? जंगली गोबी कल्टिवेटेडमध्ये आणि वाईल्डमध्ये पण आढळते. याचं एक्झाम्पल जंगली गोबी, जंगली बिल्ली नाही बरं, जंगली गोबी, जंगली गोबी. आणि याचं एक्झाम्पल काय करते? चिनोपोडियम अल्बम, चिनोपोडियम अल्बम, बथुआ याला म्हणतात. काय? बथुआ. इकडं जंगली गोबी, इकडं बथुआ. म्हणजे कल्टिवेटेडमध्ये फक्त बथुआ आणि फॅकल्टेटिव्हमध्ये वाईल्ड आणि कल्टिवेटेड इज जंगली गोबी. हे एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा, कसं बघा फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल पाठ करा. एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण बघू आता त्याच्यानंतर कोणतं येते? मिमिक्री वीड. मिमिक्री वीड, मिमिक्री वीड हे क्लासिफिकेशन चालू आहे आपलं वीडचं, लक्षात ठेवा, नाही तर काय चाललं आहे तेच माहीत नाही. मिमिक्री वीड म्हणजे काय? आता एखादा आपण बघितलं आहे हिरोची वगैरे हिरोईनची आपण मिमिक्री करतो, म्हणजे त्यांच्यासारखं बनायचं कोशिश करतो. मिमिक्री वीड म्हणजे हे जे वीड आहे ना, हे ओळखूच येत नाही आपल्याला नक्की क्रॉप आहे का वीड आहे. आता याचं एक्झाम्पल सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा बरं, फायलॅरिस मायनर. कोणतं एक्झाम्पल याचं? फॅलॅरिस मायनर, फॅलेरियस मायनर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. फॅलेरिस मायनर हे जे वीड हे मिमिक्री वीड आहे. कोणतं वीड आहे? मिमिक्री वीड आहे. हे कशात असतं? वीटमध्ये, वीटमध्ये असतं. कशात? वीटमध्ये. आता हे फॅलेरिस मायनरचं जर वीड तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणणारच नाहीत की हे वीट आहे की फॅलेरिस मायनर आहे. कन्फ्युजन, हे कन्फ्युजन. काय सोल्युशन आपण को ढूंढणं आहे. म्हणजे फॅलेरिस मायनर हे जे वीड आहे ते वीटसारखं दिसतं, गव्हासारखं दिसतं आपल्या सेम, म्हणून त्याला मिमिक्री वीड असं म्हणतात. त्याच्यानंतर कोणतं पडतं? नॉक्झियस वीड. नॉक्झियस वीड, नॉक्झियस वीड तुम्ही ऐकलं असेल. नॉक्झियस वीड जे येतं याचं काय सांगतील आपल्याला? हे डिफिकल्ट टू कंट्रोल असतं. तर एवढं लक्षात ठेवा, डिफिकल्ट टू कंट्रोल. ही इझिली कंट्रोल होत नाही, कंट्रोल होतच नाही इझिली, याला म्हणायचं नॉक्झियस वीड. इझिली कंट्रोल काय होत नाही? हरियाली वगैरे इझिली कंट्रोल होत नाही. ते पेरिनियल वीड्स आहेत, बरोबर आहे, 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त जगू शकतात, ते इझिली कंट्रोल होत नाहीत. हरियाली याचं एक्झाम्पल लिहिता येतं आहे, ठीक आहे, लावाळा वगैरे एक्झाम्पल येईल नॉक्झियस वीडचं. डिफिकल्ट टू कंट्रोल इज कॉल्ड एज अ नॉक्झियस वीड. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ वीड्स अकॉर्डिंग टू लाईफ सायकल, अकॉर्डिंग टू कॉटिलेडॉन, फॅकल्टेटिव्ह अँड ऑब्लिगेटेड वीड. ठीक आहे. त्याच्यानंतर मिमिक्री वीड, नॉक्झियस वीड्स, या टर्म आपल्या क्लिअर झाल्या. आता आपण बघू, वीड तर आलं आहे, बिनबुलाई बाराती तर आले. आता बिनबुलाई बाराती हे कंट्रोल कसे करायचे, यायला काढून कसं द्यायचं, काय बघायचं आता. हे बिनबुलाई बाराती, हे बिनबुलाई बाराती जर आता आलेत, ठीक आहे, म्हणजे वीड तर आलेत, मग आता यांना कंट्रोल कसं करायचं, कसं काढून द्यायचं आता यांना, ठीक आहे. मग आता ते आपल्याला आयडिया करावी लागते. आता पाहुणे काढून द्यायचे असले की काही आयडिया करावीच लागेल आपल्याला कंट्रोल करण्यासाठी पाहुणे यांचं, बरोबर. आता काय करायचं आपल्याला? मेथड ऑफ वीड कंट्रोल. वीड कंट्रोलच्या मेथड कोणकोणत्या आहेत. त्याच्यानंतर ते मेथड ऑफ वीड कंट्रोल कोणकोणत्या आहेत माहिती का? मेकॅनिकल, फिजिकल, मेकॅनिकल, फिजिकल. दुसरं कोणतं येईल? त्याच्यानंतर बायोलॉजिकल, त्याच्या अगोदर कल्चरल घेऊ आपण, कल्चरल. त्याच्यानंतर हे बायोलॉजिकल, बायोलॉजिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल, मोस्टली आपण केमिकल करतो. ओके. मेकॅनिकल, फिजिकल, कल्चरल, बायोलॉजिकल अँड केमिकल मेथड्स ह्या वीड कंट्रोलच्या असतात. हे झालं इन लिस्ट. काय झालं? इन लिस्ट. मग आता आपल्याला याचं एक्सप्लेनेशन करायचं. आता मेकॅनिकलमध्ये कोणतं येऊ शकतं आपल्याला माहिती आहे. मेकॅनिकली आपण हँड पुलिंग, म्हणजे
हाताने गवत उपटू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येते हँड विडिंग. काय त्याचे हँड प्लिंग, हाताने उपटणे. ठीक आहे. त्याच्यानंतर हँड विडिंग. आणि विडिंग म्हणजे निंदणी करणे. ठीक आहे. हे फिजिकल किंवा मेकॅनिकलमध्ये येतं. इथं केमिकल वापरतो का आपण काही नाही. किंवा जर टिलेज पण आपल्याला याच्यात आणता येईल. फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल म्हणजे टिलेज. त्याला काय येतं फिजिकलमध्ये सुद्धा टिलेज येते. टिलेज. त्याच्यानंतर फ्लडिंग म्हणजे काय माहिती का, पाणी सोडायचं, शेतात पाणी सोडून द्यायचं, मरणाचं पाणी टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळं काय होतं माहिती का, वीड सीड हे वाहून जातात फील्डमधून. त्याला काय फ्लडिंग हे ऑप्शन आहे. हँड पुलिंग, हँड विडिंग, टिलेज, फ्लडिंग हे झाले मेकॅनिकल वीड कंट्रोलच्या मेथड. आता कल्चरलमध्ये काय सांगू शकतो आपण सामान्य, क्रॉप रोटेशन करा. बरोबर, क्रॉप रोटेशन करा. तुम्ही जे इम्प्लिमेंट वापरता ते स्वच्छ करा पहिले वापरण्याच्या अगोदर, कारण ते इम्प्लिमेंटला माती असू शकते, त्या मातीमध्ये सीड असू शकते. जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स काय करा, म्हणजे दुसऱ्या वीड इन्फेस्टेड एरियामधून जर आपल्या मेन फील्डमध्ये जर ॲनिमल येत असतील तर त्यांना टाळा. बरोबर, त्यांना येऊ देऊ नका वीड इन्फेस्टेड एरियामधून. हे झाले आपले कल्चरलमध्ये साधे सिंपल आपण जे करतो ते. किंवा वीड जे आपले सीड जे असतात, आपण पेरणी करतो ते बी जे वापरतो आपण, ते क्लीन करा पहिले अगोदर वापरण्याच्या अगोदर, कारण त्यात वीड सीड असू शकतात. त्यानंतर आता बायोलॉजिकल मेथड. आता बायोलॉजिकल मेथडमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, बायोलॉजिकल मेथड. इथं बायोलॉजिकल म्हणजे काहीतरी लिव्हिंग आपण वापरणार. मग तिथं काय वापरतात, बिटल्स वापरतात. आता झायगोग्रामा बिटल्स किंवा मेक्सिकन बिटल याला म्हणतात. हे जे ना, हे काँग्रेस ग्रास कंट्रोल करण्यासाठी वापरतात. पार्थेनियम हिस्टरोस्पोरस हे गाजर गवत कंट्रोल करण्यासाठी हे बिटल्स वापरतात. हे किडे वापरतात. हे काय करतात माहिती का, हे आपल्या गाजर गवताला खाऊन घेतात. हे झायगोग्रामा बिटल्स अँड मेक्सिकन बिटल्स. दुसरं कोणतं माहिती का, लँटाना कॅमेरा. फर्स्टली तुम्हाला सांगू का, लँटाना कॅमेरा जे वीड आहे घाणेरी, ही घाणेरी जी आहे ही सर्वात अगोदर बायोलॉजिकली कंट्रोल करण्यात आलेली आहे. आणि हे कशाने कंट्रोल करतात माहिती का, ऑक्टोटोमा स्कॅब्रिपेनिस. ऑक्टोटोमा स्कॅब्रिपेनिसनं कंट्रोल करतात. झायगोग्रामा बिटल आणि मेक्सिकल बिटलनं काय कंट्रोल करतात, पार्थेनियम म्हणजे काँग्रेस ग्रास आणि लँटाना कॅमेरा हे जे वीड आहे हे ऑक्टोटोमा स्कॅब्रिपेनिसनं कंट्रोल करतात. मेनली हे जे वीड आहे ना, हे सर्वात अगोदर बायोलॉजिकली कंट्रोल केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा लँटाना कॅमेरा. आणि हे लँटाना कॅमेरा जे आहे हे आपल्या एलियन वीड म्हणतात त्याला. एलियन वीड. कसं एलियन, कोणते एलियन, जे आकाशातून आले ते एलियन नाहीत, हे वेगळे एलियन्स आहेत. कोणते, लँटाना कॅमेरा. एलियन्स म्हणजे काय माहिती का, हे न कळत दुसऱ्या ओरिजिनमधून, म्हणजे ओरिजिन यांचं दुसरीकडे झालं आहे पण ते न कळत आपल्याकडे आले, त्याला म्हणायचं एलियन वीड. लँटाना कॅमेरा हे जे ना, हे श्रीलंकामधून आलेलं आहे. कुठं, श्रीलंका. रावणानं पाठवलेलं आहे लँटाना कॅमेरा, लक्षात ठेवा. हे लँटाना कॅमेरा घाणेरीला रावणानं पाठवलेली आहे, म्हणजे श्रीलंकेतून आलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हे जे पार्थेनियम जे आपण बघितलं आहे, झायगोग्रामा बिटल मेक्सिकन बिटलनं कंट्रोल करतात. जे काँग्रेस ग्रास जे आलेलं आहे ते कुठून आलेलं आहे, USA मधून आले आहे. USA, USAमधून आलेलं आहे, म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामधून ते आलेलं आहे. हे गव्हाच्या सीडसोबत आलेलं आहे मिक्स होऊन. आणि लँटाना कॅमेरा जे आहे ना, हे मैनानं आणलेलं आहे. कोण, मैना म्हणजे कोणती, लैला मजलूतली मैना नाही, ती कोणती मैना होती माहिती का, हे पक्षी होता. हा पक्षी कोणता, मैना माहीत असेल तुम्हाला. मैना, त्या मैनानं हे काहीतरी खाल्लं असेल तिकडं आणि ते वीड्स त्याच्यात आले आणि तिनं ती विष्ठा आपल्या इकडं आणून टाकली, म्हणजे झालं हे लँटाना कॅमेऱ्याचं इन्फेस्टेशन सुरू. मैनानं आणलं आहे, लक्षात ठेवा. काही गरज नाही लक्षात ठेवायची पण तरी ठेवा. ऑक्टोटोमा स्कॅब्रिपेनिस या बिटलनं ते कंट्रोल करतात लँटाना कॅमेरा. ठीक आहे. आता हे झालं आपलं बायोलॉजिकलमधलं. आता बायोलॉजिकल नंतर काय आहे, केमिकल्स. ते आपण हर्बिसाईड वापरतो.
केमिकली कंट्रोल करतो आपण वीड, त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त 2,4-D, कारण हे हर्बिसाईडमध्ये आपल्याला बघणंच आहे परत. 2,4-D, पॅराकॉट, ग्लायफोसेट, ओके, ट्रेझाईन, हे वीडसाईड आपण वापरतो, म्हणजे केमिकल वापरतो आपण वीड किल करण्यासाठी, त्याला केमिकल कंट्रोल असं म्हणायचं. दोज केमिकल विच इज यूज्ड फॉर किल ऑर सप्रेस द वीड ग्रोथ इज कॉल्ड ॲज हर्बिसाइड. ते हर्बिसाइड आपण काय करण्यासाठी वापरतो, वीड कंट्रोल करण्यासाठी वापरतो. हे झालं मेथड ऑफ वीड कंट्रोल, कळाले असेल कदाचित. ओके, कोणकोणत्या तर मेकॅनिकल, फिजिकल, त्याच्यानंतर बायोलॉजिकल, त्याच्यानंतर कल्चरल, त्याच्यानंतर केमिकल मेथड्स आहेत. आता आपण बघू हर्बिसाईडचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला, क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाईड. हर्बिसाईड म्हणजे काय आणि हर्बिसाईडचं क्लासिफिकेशन काय पडते. हर्बिसाईडचं मी तुम्हाला आत्ताच डेफिनेशन सांगितली. दोज केमिकल हे असं केमिकल आहे जे किलिंग और सप्रेस किंवा इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ वीड. म्हणजे असं केमिकल जे वीडला किल करते, मारून टाकते किंवा त्याची ग्रोथ इनहिबिट करते, म्हणजे त्याची ग्रोथ थांबवते, त्याला म्हणायचं हर्बिसाईड. सोपं 2 शब्द येईल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी डिफिकल्ट डेफिनेशन असे तुम्हाला सांगत नाही, प्रत्येक वेळेस 2-3 शब्दच सांगतो, फक्त तेवढेच लक्षात ठेवले, तेवढेच जरी लिहिले तरी तुम्हाला मार्क मिळतील. एवढं जर लिहिलं तुम्ही ना, दोज केमिकल विच किलिंग अँड इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ वीड इज कॉल्ड ॲज अ हर्बिसाईड, तरी तुम्हाला मार्क मिळालेच पाहिजे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाईड. आपण वीडचं पाहिलं अगोदर, आता हर्बिसाईडचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचे. हर्बिसाईड क्लासिफिकेशन, इथेही 2-4 प्रकारचे क्लासिफिकेशन पडतात, तर त्याच्यापैकी 1-2 मी एक्सप्लेन करतो टायमा अभावी. ओके, अकॉर्डिंग यूज, म्हणजे यूजनुसार. त्याच्यानंतर काय पडते, केमिकल कंपोजिशननुसार पडतात. केमिकल कंपोजिशन. त्याच्यानंतर काय पडतं माहिती का, फॉर्म्युलेशन, ॲप्लिकेशन अँड रेसिड्युअल इफेक्ट. अकॉर्डिंग टू फॉर्म्युलेशन, अकॉर्डिंग टू रेसिड्युअल इफेक्ट, आणि 5वं अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन. म्हणजे कोणकोणत्या क्लासिफिकेशन पडतात, अकॉर्डिंग टू देअर यूज, अकॉर्डिंग टू द केमिकल कंपोजिशन, अकॉर्डिंग टू द फॉर्म्युलेशन्स, अकॉर्डिंग टू द रेसिड्युअल इफेक्ट आणि अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन्स. आता आपण पाहू अकॉर्डिंग टू देअर यूज्ड. अकॉर्डिंग टू देअर यूज, कोणकोणतं, कसं आणि कशा प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन पडतं. अकॉर्डिंग टू देअर यूज म्हणल्यावर कोणतं, सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह, दुसरं नॉन सिलेक्टिव्ह, हर्बिसाइड्स, असे प्रकार पडतात. कळलं, सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह म्हणजे काय माहिती का, आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय. सिलेक्टिव्ह म्हणजे आपल्याला म्हणता येईल की फक्त काय करणार, असं हर्बिसाईड तयार केलेलं असतं की ते फक्त वीडला किल करतं. कशाला, वीडला किल करतं. आणि जे क्रॉप प्लांट असतात आपले, क्रॉप प्लांटला ते अफेक्ट करत नाही. इफेक्ट काहीच दिसत नाही आपला क्रॉप प्लांटवर. दोज हर्बिसाइड which are affects only weed not a crop
प्लांट, ठीक आहे. त्याच्याला म्हणायचं सिलेक्टिव्ह. आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय, सरसगट जसं जळल तसं जळू द्यायचं, म्हणजे त्याला म्हणायचं नॉन सिलेक्टिव्ह. कसं, जसं जळल तसं जळू द्यायचं. ऑल, क्रॉप पण आणि वीड पण दोन्ही जळू शकते, त्याला म्हणायचं नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड. सिलेक्टिव्हचं एक्झाम्पल 2,4-D लक्षात ठेवा एक, आणि याचं ग्लायफोसेट लक्षात ठेवा. ओके, पॅराकॉट, ग्लायफोसेट हे त्याचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर येते आता फॉलियर ॲप्लिकेशन आणि सॉईल ॲप्लिकेशन्स, हे त्याच्यात प्रकार पडतात. कोणकोणते, सिलेक्टिव्हमध्ये आणखी सबटाईप पडतात कोणते, फॉलियर ॲप्लिकेशन, दुसरं सॉईल, काय पडतात, सॉईल ॲप्लिकेशन. असे 2 प्रकार पडतात. कशात, सिलेक्टिव्हमध्ये. सिलेक्टिव्ह तुम्हाला माहिती फक्त वीड इफेक्ट, वीडवर करतो, क्रॉपवर करत नाही. त्यानंतर फॉलियर ॲप्लिकेशन आणि सॉईल ॲप्लिकेशन अशा 2 मेथड त्याच्यात वापरतात. मग त्या फॉलियर ॲप्लिकेशनमध्ये कॉन्टॅक्ट अँड ट्रान्सलोकेटेड, याच्यात पण आणखी कॉन्टॅक्ट अँड ट्रान्सलोकेटेड. आणि सॉईल ॲप्लिकेशनमध्ये पण काय पडतं माहिती का, सॉईल फ्युमिगंट वगैरे, सॉईल स्टरलंट वगैरे पडतं, ते नॉन सिलेक्टिव्हमध्ये येतं. सॉईल ॲप्लिकेशन आणि फॉलियर ॲप्लिकेशन. फॉलियर ॲप्लिकेशनमध्ये 2 प्रकार पडतात, सॉईल ॲप्लिकेशनमध्ये पडत नाही. सॉईल ॲप्लिकेशन तुम्हाला अगोदर सांगून देतो मी. सॉईल ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल सिमॅझिन, ॲट्राझिन लक्षात ठेवा. डायरेक्ट सॉईलमध्ये टाकतो आपण सिमॅझिन, ॲट्राझिन, ठीक आहे. डायरेक्ट सॉईलमध्ये हे वीड्स किल करण्यासाठी केमिकल्स. नंतर फॉलियर ॲप्लिकेशन्स म्हणजे काय माहिती का, आपण डायरेक्ट त्याच्या मेन पार्टवर म्हणजे लिप्सवर वगैरे ते आपण विडीसाईड किंवा हर्बिसाईड फवारतो, त्याला म्हणायचं फॉलियर ॲप्लिकेशन. सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सॉईलमध्ये टाकतो. आता त्याच्यात एक कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलोकेटेड म्हणजे काय, कॉन्टॅक्ट हर्बिसाईड जर विचारलं तर असं हर्बिसाईड की जे संपर्कात येईल, कोणत्याच्या संपर्कात, ज्याच्या संपर्कात येईल त्याला मारून टाकेल, काय करेल, किल करेल. कॉन्टॅक्ट हर्बिसाईड काय असतं, कॉन्टॅक्ट शब्दाचा अर्थ आहे कॉन्टॅक्ट म्हणजे ते विडीसाईडचे हर्बिसाईड जे आहे ना, ते जर एखाद्या वीडच्या किंवा क्रॉपच्याही असू द्या, मग कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर ते किल होऊन जाते, त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट हर्बिसाईड. आणि ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड म्हणजे काय माहिती का, आता हा क्रॉप आहे, आपण याच्यावर हर्बिसाईड फवारलं, ठीक आहे. आता हिच्यावर जरी फवारला आपण तरी ते दुसरीकडच्या वीडला सुद्धा अफेक्ट करते, याला म्हणायचं ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड. काय म्हणायचं, ट्रान्सलोकेटेड. इथं काय फक्त संपर्कात आल्यालाच किल करतं, आणि इथं ट्रान्सलोकेटेड म्हणजे या वीडपासून त्या वीडला सुद्धा ते जाऊ शकतं आणि किल करू शकतं, त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड. कळालं असेल तुम्हाला. सिलेक्टिव्हमध्ये काय होते, वीड फक्त अफेक्ट होतात. फॉलियर ॲप्लिकेशनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रान्सलोकेटेड पडतात. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्कात आलेल्यालाच किल करतात. ट्रान्सलोकेटेड म्हणजे संपर्कात आलं नाही तरी मारून टाकतात. सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सिमॅझिन, ॲट्राझिन हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, बरोबर. आता 2,4-D, हे 2,4-D तुम्हाला खूप ऐकायला मिळेल. 2,4-Dचा अर्थ काय होतो माहिती का, 2,4-Dचा अर्थ तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2,4-डायक्लोरोफिनॉक्झी ॲसेटिक ॲसिड. काय, 2,4-डायक्लोरोफिनॉक्झी ॲसिटिक ॲसिड, याला म्हणायचं 2,4-D हर्बिसाईड. ओके, आता नंतर पाहू आपण. हे झालं आपलं सिलेक्टिव्हचं सगळं कार्यक्रम इथं वाजला, बरोबर. आता कॉन्टॅक्टचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर काय होईल माहिती का, प्रोपॅनिल आणि ट्रान्सलोकेटेड 2,4-D. 2,4-D आपण आत्ता बघितलं, 2,4-D आणि प्रोपॅनिल एक्झाम्पल आहे. आता आपण नॉन सिलेक्टिव्ह पाहू. हे तुम्हाला कळाले. आता नॉन सिलेक्टिव्हमध्ये काय दुसरं पडते, नॉन सिलेक्टिव्हमध्ये काय येते मग आता, म्हणजे हे वीडलाही किल करणार आणि क्रॉपलाही
किल करणार असे हर्बिसाईड. त्याच्यातही फॉलियर आणि सॉईल ॲप्लिकेशन प्रकार पडतात. तिथं आपण बघितलं कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलोकेटेड. इथंही तसंच आहे, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलेल्याला किल करतात, ट्रान्सलोकेटमध्ये हे ट्रान्सलोकेट होऊन सुद्धा किल करतात. याचं एक्झाम्पल कॉन्टॅक्टचं काय आहे, पॅराकॉट. हे नॉन सिलेक्टिव्ह लक्षात ठेवा, क्रॉप फीड सगळंच किल करून टाकतात. त्याच्यानंतर इथं काय आहे, ॲसिड अर्सेनिकल्स. ट्रान्सलोकेटेडमध्ये ॲसिड अर्सेनिकल. फॉलियर ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणती पडतात, नॉन सिलेक्टिव्हमध्ये कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलोकेटेड. त्याचं एक्झाम्पल काय आहे, कॉन्टॅक्टचं पॅराकॉट आणि ॲसिड अर्सेनिकल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सॉईलमध्ये, ठीक आहे, ॲट्रेझिन. आता सॉईलमध्ये माहिती आहे का, सॉईल फ्युमिगंट आणि सॉईल स्टरिलंट असे 2 प्रकार पडतात, पण ते खूप डिफिकल्ट आणि किचकट होईल, त्याच्यामुळं फक्त एक लक्षात ठेवा. सॉईलचं एक्झाम्पल काय माहिती आहे का, ॲट्रेझिन. तिथं सॉईल नॉन सिलेक्टिव्ह ॲप्लिकेशन जर करायचं असलं आपल्याला हर्बिसाईडचं सॉईलमध्ये, तर आपण ॲट्रेझिनचं करू शकतो. ठीक आहे. फॉलियरमध्ये कोणकोणते प्रकार पडतात, कॉन्टॅक्ट जर आपल्याला करायचं असेल डायरेक्ट तर पॅराकॉट वापरायचं, आणि ट्रान्सलोकेट जर उद्यायचं असेल तर ॲसिड अर्सेनिकल्स हे एक्झाम्पल त्याचं आहे. आता याच्यावर काही केमिकल्सवर बंदीसुद्धा आलेली आहे, पण चालतंच आहे, कारण एक्झाम्पलमध्ये आहे, आपल्याला ते लिहावं लागेल. हे झालं हर्बिसाईडचं क्लासिफिकेशन. आता अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन, पहिलं कोणतं पाहिलं आपण, अकॉर्डिंग टू द यूज. आता ॲप्लिकेशन कसं करायचं त्याचं, अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन म्हणजे टाईम ऑफ ॲप्लिकेशन्स कसं करायचं. तर अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन काय येतं माहिती का, 4 टाईप येतात. कोणते, प्री प्लांट, त्याच्यानंतर प्री एमर्जन्स, त्याच्यानंतर तिसरं काय येतं पोस्ट एमर्जन्स, हे त्याचे प्रकार पडतात. कोणकोणते, प्री प्लांट, प्री इमर्जन्स आणि पोस्ट एमर्जन्स. म्हणजे प्लांटिंग करण्याच्या अगोदर किंवा आपण पेरण्याच्या अगोदर, त्याच्यानंतर ते पेरलं आहे पण उगवण्याच्या अगोदर, आणि त्याच्यानंतर उगवल्यानंतर आपण जे वापरतो त्याला म्हणायचं पोस्ट एमर्जन्स हर्बिसाईड्स. म्हणजे यूजनुसार बघितले आपण, यूजनुसार कोणकोणते प्रकार पडतात, सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह. ॲप्लिकेशननुसार आता प्री प्लांट, प्री इमर्जन्स, पोस्ट एमर्जन्स हे प्रकार पडतात. आता प्री प्लांटमध्ये कोणता हर्बिसाईड वापरता येईल, प्री प्लांट, तर फ्ल्यूक्लोरॅलिन. कोणतं, फ्ल्यूक्लोरॅलिन हे आपल्याला प्री प्लांट ॲप्लिकेशन करता येईल याचं. ठीक आहे. आता प्री एमर्जन्सचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, ब्युटॅक्लोर, ह्यालाच पेंडामिथिलिन सुद्धा म्हणतात. हे मेनली कशात माहिती का, राईसमध्ये वापरतात. म्हणजे प्री इमर्जन्स होण्याच्या अगोदर ब्युटॅक्लोर हे राईसमध्ये वापरतात. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ब्युटॅक्लोर प्री इमर्जन्स हर्बिसाईड, फ्ल्यूक्लोरॅलिन हे प्री प्लांट हर्बिसाईड. ठीक आहे. पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईड कोणतं आहे मग, आता उगवून आल्यानंतर, पॅराकॉट, प्रोपॅनिल हेचं एक्झाम्पल आहे. पॅराकॉट वगैरे ग्लायफोसेटसुद्धा पोस्ट इमर्जन्समध्ये वापरतात सहजासहजी. प्रोपॅनिल, ब्युटॅक्लोर, फ्ल्यूक्लोरॅलिन. मी एकच एक्झाम्पल सांगतो लक्षात राहण्यासाठी तुम्हाला. फ्ल्यूक्लोरिन हे प्री प्लांट आहे, ब्युटॅक्लोर हे प्री इमर्जन्स आहे, हे राईसमध्ये वापरतात मेनली. पोस्ट इमर्जन्स हे प्रोपॅनिल किंवा पॅराकॉट आपल्याला म्हणता येईल. टायझर, इमिझॅटायझर जे हर्बिसाईड आहे हे मेनली सोयाबीनमध्ये वापरतात. कशात, सोयाबीन क्रॉपमध्ये वापरतात. कोणतं, पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईड म्हणून त्याला वापरतात. काय, इमिझॅटायझर सोयाबीनमध्ये वापरतात. हे झाले ॲप्लिकेशननुसार प्रकार त्याचे, प्री प्लांट, प्री इमर्जन्स, पोस्ट इमर्जन्स. प्री प्लांटमध्ये फ्ल्यूक्लोरॅलिन, प्री इमर्जन्समध्ये ब्युटॅक्लोर आणि पोस्ट इमर्जन्समध्ये प्रोपॅनिल. इमिझॅटायझर हे सोयाबीनमध्ये वापरतात. कळलं असेल, थोडा फास्ट घेतलं आहे. आणि कसं आहे म्हटलं, वीडचा टॉपिक आहे ना हा, तुम्हाला एक तर रट्टा मारून एक्झाम्पल पाठ करा, नाही तर कशीही पाठ करा, पण पाठ करा, कारण हे तुम्हाला नेहमी कुठेही विचारल्या जातात. तर आता आपण आज इथे
थांबू. हर्बिसाईड आणि वीड हा टॉपिक आपला कंप्लीट झाला आहे. आता एका लेक्चरचा टॉपिक राहिला आहे, तो पुढच्या ह्याच्यात आपला ॲग्रोनॉमी कवर होऊन जातो. चला धन्यवाद. आणि तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.